नमस्कार. हा प्रवचन 2चा दुसरा भाग आहे. राजा दशरथाचं राज्य संपन्न होतं. प्रजा सुखी होती. पण राजा दशरथाला मनस्वास्थ्य नव्हतं. सर्वसामान्य माणसाची देखील इच्छा असते की आपण जो संसाराचा पसारा मांडला आहे, इच्छा आकांक्षा उराशी बाळगलेल्या आहेत, त्या पुऱ्या करणारा, राज्य पुढे चालवणारा उत्तराधिकारी असावा. मग दशरथ तर काय, फार मोठ्या कुळातला सम्राट होता. त्याला पुत्रप्राप्तीची किती उत्कट इच्छा असणार. पण वय उताराकडे झुकल्यावर देखील अपत्यप्राप्ती न झाल्याने तो फार उदास असे. काही रामायणकर्त्यांनी राजा दशरथाला विवाहापूर्वीच शाप होता असं म्हटलंय. परंतु पंडित सातवळेकरांनी जे वाल्मिकी रामायण प्रसिद्ध केलं त्यात ते म्हणतात की अत्यंत उदास मनस्थितीमध्ये राजा शिकारीला गेलेला असताना त्याच्या हातून श्रावणाचा वध झाला. दशरथ राजा शब्दवेधी होता. त्याने नुसत्या आवाजाच्या अनुरोधाने बाण मारला, पण तिथे त्याच्या कल्पनेप्रमाणे श्वापद प्राणी पाणी पित नसून एक कुमार कमंडलूमध्ये पाणी भरून घेत होता. राजाने जलाशयाजवळ जाऊन पाहिलं तर कुमाराला बाण लागला होता. राजाला जवळ आलेला पाहताच कुमार म्हणतो, राजा, मला का मारलंस? उत्तराऐवजी राजाच्या नेत्रातून अश्रुप्रवाह सुरू होतो. राजाने सर्व हकीकत सांगून कुमाराच्या शरीरातील बाण काढून टाकण्याची इच्छा दर्शवली. पण कुमाराने पहिल्यांदा आपल्या मातापितरांसाठी निरोप सांगितला आणि राजाला सांगितलं की तू पुत्राप्रमाणे माझ्या मातापितरांना सांभाळ. तू माझी क्षमा मागू नकोस, कारण तू काही मला मुद्दाम मारलेलं नाही आहेस. त्यामुळे या तऱ्हेचं पातक तुला लागणार नाही. आजच्या काळातला जर हा राजा असता तर तो श्रवणकुमाराला बाण लागलाय हे पाहून तिथे थांबला असता का? दशरथालाही तिथून निघून जाता आलं असतं. फार तर त्याच्या आईवडिलांना 10-5 हजार रुपये नुकसान भरपाई दिली म्हणजे झालं. पण राजा दशरथ सत्यसंध आहे. तो कुमारापुढे नम्रपणे हात जोडून उभा राहतो आणि मी तुझ्याकरता काय करू असं म्हणून विचारतो. बाण काढताच प्राण जाईल म्हणून बाण काढण्यापूर्वी राजाने श्रवणकुमाराला सगळं विचारून घेतलंय. नंतर श्रावणाचा मृत्यू झाला आणि राजा पाण्याचा कमंडलू घेऊन श्रावणाच्या वृद्ध मातापित्यांसमोर आलाय. आपला आवाज ओळखून वृद्ध मातापिता पाणी पिणार नाहीत म्हणून पहिल्यांदा राजा बोलत नाही, नुसताच कमंडलू पुढे ठेवतो. पण तू बोलल्या वाचून आम्ही पाणी पिणार नाही असं ती दोघं जेव्हा म्हणतात त्यावर नाईलाज होऊन दशरथ श्रवणकुमाराच्या मृत्यूची गोष्ट सांगतो. त्या वृद्ध मातापित्यांच्या दुःखाला पारावार उरत नाही. अपरिमित दुःखाने वेडावलेली ती व्याकुळ अंतःकरणाने दशरथाला शाप देतात, राजा, तुलाही असाच पुत्रशोकाने तळमळून मृत्यू होईल. तुझाही असाच पुत्रशोकाने तळमळून मृत्यू होईल. आपल्याला पुत्र नाही आणि वर या वृद्ध मातापित्यांचा एकुलता एक पुत्र आपल्या हातून मारल्या गेला ह्या विचाराने राजा अतिशय दुःखी होतो. या पापाचं प्रायश्चित्त घेतल्याशिवाय आपल्या मनाला शांती मिळणार नाही असं त्याला वाटतं. पण त्या वृद्ध दाम्पत्याचा शाप ही त्या पापाची शिक्षा होते. राजधानीत परत आल्यानंतर गुरु वसिष्ठांना राजाने ही दुःखद घटना सांगितली आहे. वसिष्ठांनी बराच विचार करून राजाला अश्वमेध यज्ञ आणि पुत्रकामेष्टी यज्ञ करायला सांगितलं. या यज्ञाकरता आणि पुत्रकामेष्टीकरता दुसरे ऋषी बोलावले गेले. वास्तविक वसिष्ठ ऋषींचा अधिकार फार मोठा होता. त्रिशंकूला सदेह स्वर्गप्राप्ती करून घेण्यासाठी जो यज्ञ करायचा होता त्याचं आमंत्रण तो वसिष्ठांना द्यायला आला होता. पण वसिष्ठ तिथे नसल्याने ते यज्ञकार्य विश्वामित्राकडून करवलं गेलं आणि तिथूनच वसिष्ठ विश्वामित्रांच्या वादाची सुरुवात झाली. पण वसिष्ठांचा दुसऱ्या ऋषींना बोलवण्यामध्ये काही हेतू होता.
त्यातल्या त्यात पुत्रकामेष्टी ही तर विभांडकाचा पुत्र ऋष्यशृंग ऋषी यांच्याकडून करवावी असा त्यांचा आग्रह होता. कारण ते राजाला म्हणतात, राजा, जर ही कामेष्टी सफल व्हावी असं वाटत असेल तर याच ऋषींकडून करवली पाहिजे, कारण त्यांच्या वाणीमध्ये अपार सामर्थ्य आहे. दुसरं असं की त्याला वनस्पतींच्या गुणधर्माचं ज्ञान आहे. इथे तो वनस्पतींचे गुणधर्म जाणतो याला महत्त्व आहे. कारण यज्ञाला ज्या समिधा लागतात त्याचं ज्ञान सर्वच ऋषींना असतं, पण हा वनौषधी जाणणारा आहे असा त्याचा अर्थ आहे आणि तो इथे महत्त्वाचा आहे. कारण पुत्रकामेष्टी करताना अग्नीच्या सहाय्याने जो प्रसाद सिद्ध करायचा आहे तो हाच चांगल्या प्रकारे जाणतो. यज्ञ वगैरे करतेवेळी यजमानांनी काही व्रत नियम वगैरे पाळायचे असतात. ही पुत्रकामेष्टी करण्यापूर्वी असेच काही नियम वसिष्ठांनी राजाला पाळायला सांगितलेत. 1 वर्षपर्यंत पूर्ण ब्रह्मचर्य व्रताचं पालन राजाने करावयाचं आहे. वसिष्ठांनी राजाला बजावून सांगितलं आहे की शरीराने, मनाने आणि आहारानेही तू ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजेस. आणि राण्यांनी देखील ठराविक कालापर्यंत विशिष्ट अन्न सेवन केलं पाहिजे. इतर रामायणातून रामाच्या जन्माची अद्भुत अशी कथा पाहायला सापडते. तसंच पुत्रकामेष्टी केल्यावरती पिंड समोर आलं वा पायस आलं आणि ते ग्रहण करताच रामाचा जन्म झाला वगैरे गोष्टी सांगितल्या जातात, पण तसं इथे काही घडलेलं नाही. दशरथाला अनेक राण्या होत्या, पण त्यातल्या 3 प्रमुख राण्या सुमित्रा, कौसल्या आणि कैकेयी. ह्या 3ही राण्यांच्या सोबत पुत्रकामेष्टीच्या स्थळी राजा व्रतस्थ होऊन राहिला आहे आणि अग्नीच्या साह्याने वनस्पतींच्या पासून त्या ऋष्यशृंग ऋषींनी जो प्रसाद तयार केला आहे तो पिंड करण्यासारखा घट्ट नसून पातळ खिरीप्रमाणे आहे. कारण पुष्कळ दिवस ज्या व्यक्ती जडान्न सेवन न करता मिताहारी राहिलेल्या आहेत त्यांना पातळ पदार्थच देणं योग्य आहे. वाल्मिकी रामायणामध्ये या प्रसादाचा उल्लेख पिंड असा नसून पायस असा आहे आणि तो एका थाळीतून आणलेला आहे. त्याचं वर्णन असं की दुधात तांदूळ टाकून पातळ अशी तयार केलेली ती खीर आहे. ती खीर प्रसाद म्हणून राजा दशरथ आणि राण्यांनी भक्षण केल्यानंतर 1 वर्षांनी राजाला पुत्रप्राप्ती झाली आहे असं त्यात वर्णन आहे. म्हणजे राजा दशरथाला उतारवयात काही विशिष्ट औषधींच्या प्रयोगाने पुत्र झाला. दशरथांनी सुवर्ण थाळीतलं ते पायस ग्रहण करून कौसल्या आणि कैकेयी यांना अर्ध भक्षण करायला दिलं. त्या दोघींनी आपल्यातला प्रत्येकी 4था हिस्सा सुमित्रेला दिला. तिघींनाही अतिशय आनंद झाला. त्यांनी ते प्राशन केलं आणि 1 वर्षाच्या कालावधीनंतर साक्षात विष्णूचा अंश घेऊन प्रथम कौसल्येला राम, नंतर कैकेयीला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे 4 पुत्र एकाच दिवशी झालेत. जिकडे तिकडे आनंदी आनंद झालाय. प्रभू रामचंद्राचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला भर दुपारी 12 वाजता झाला. आपण ही तिथी शुभ मानतो. श्रीरामाचा जन्म भर दुपारचा शुक्ल पक्षात, तर श्रीकृष्णाचा जन्म भर पावसाळ्यात वद्य पक्षात रात्री 12 वाजता. परंतु याही तिथीला आणि वेळेला महत्त्व प्राप्त झालंय. कारण श्रीरामाने लोकांच्या जीवनातला उन्हाळा नाहीसा केला, तसा श्रीकृष्णाने लोकांच्या मनातला आणि जीवनातला अंधकार नष्ट केला. अशा या युगपुरुषांचे जीवन संदेश हेच आहेत की सत्कृत्याने जीवनाला शुभाशुभता येते आणि कर्तव्य दक्षतेने जीवन सफल होतं. या युगपुरुषाला सहाय्य करते असे वानरही त्याच वेळी देवांनी उत्पन्न केले. रामजन्माचा आनंद वाल्मिकींनी वर्णन केला आहे की रामचंद्रावर स्वर्गामधून देवांनी पुष्पवृष्टी केली. नगरवासियांच्या आनंदाला तर सीमाच नव्हती. ते रामाला पाहण्यासाठी अतिशय उत्सुक होते. राजा दशरथाला आणि महाराणी कौसल्येला चिरवांछिताचा लाभ झाला होता. असं हे थोडकंच वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये रामजन्माचं केलेलं आहे. यानंतर मात्र या रामायणामध्ये रामाच्या बाललीला, त्याचा लढिवाळपणा, चंद्राकरता हट्ट असे वगैरे काहीच प्रकार
किंवा त्याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये नाही. वाल्मिकींचा वर्ण्य विषय आहे राजा राम. त्यामुळे तो सुयोग्य राजा व्हावा या दृष्टीने त्याच्यावर कोणकोणते संस्कार कसे झाले हेच त्यांनी दाखवलंय. मात्र यात एक गोष्ट पाहायला सापडते की राजा दशरथाला मात्र आपल्या या 4 चिमुकल्यांच्या बाललीला पाहून अतिशय हर्ष होत आहे. या 4 चिमण्या बाळांना आपल्या राजवाड्याच्या अंगणात खेळताना पाहून त्याला असं वाटतं की जणू काही 4 पुरुषार्थच माझ्या अंगणामध्ये क्रीडा करत आहेत किंवा जणू काही 4 वेदच जणू काही इथे लालित्य दाखवत आहेत. सर्वसामान्य माणसाला आपल्या सर्वसामान्य मुलाविषयी देखील असंच काही भव्य दिव्य उदात्त वाटत असतं. मग राम तर दैवी गुणांनी युक्त बालक आहे, तेव्हा राजाच्या मनात असे विचार आले नाही तरच नवल. राजा दशरथाचा आणि कौसल्याचा स्वभाव अत्यंत सात्विक होता. साहजिकच मुलांच्या मनावर सुद्धा सात्विक संस्कार होते. राणी सुमित्रा ही राजकुळातली नव्हती असं कोणी कोणी म्हणतात, पण तीही मगध देशाची राजकन्याच होती. ती अतिशय सुस्वभावी होती, सर्वांशी गोड बोलणारी होती, त्यामुळे तिला सुमित्रा हे नाव शोभत होतं. कैकेयी तर राजाची अत्यंत आवडती, तरुण, सुंदर आणि बुद्धिमान स्त्री होती. अशा या परिवारात वाढणारी मुलं बुद्धिमान, विचारी आणि सुस्वभावी नसतील तरच नवल. आज सर्वत्र तरुण पिढीच्या बेशिस्तपणाबद्दल हाकाटी ऐकू येते, पण त्याबद्दल तरुण पिढीला दोष देण्याऐवजी राष्ट्रातील सर्व क्षेत्रातील नेतृत्व करणारा वर्ग, शिक्षक, पालक यांनी स्वतःचं थोडं आत्मनिरीक्षण करावं अशी माझी नम्र सूचना आहे. स्वतःच्या प्रतिष्ठेपायी किंवा क्षुल्लक स्वार्थापायी समाजहिताचा वा देशहिताचा बळी देणारं नेतृत्व तरुण वर्गाला कोणत्या तोंडाने स्वार्थ त्यागाचं किंवा देशसेवेचं धडे देऊ शकेल? पदोपदी असत्याचरण, बेशिस्तपणा, कर्तव्यच्युती यांचे पाठ पालक आणि शिक्षक तरुण वर्गापुढे ठेवत असताना कोणाचा आदर्श पुढे ठेवून तरुण वर्गाने कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि श्रद्धाशील जीवन जगायचं? आजकाल स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याला अशी एक सवयच जडून गेलेली आहे की प्रत्येक वाईट गोष्टीचं खापर सरकारच्या माथ्यावरती फोडायचं. पण लोकशाहीत सरकार म्हणजे कोण? जनताच ना. आपणच आपल्या बऱ्या वाईट गोष्टींचे धनी आहोत. त्या तशाच चालू देणे किंवा बंद करणे हे आपल्याच हाती असतं. समाजाचं नेतृत्व करणाऱ्या वर्गासाठी हे सर्व ओघात आलं म्हणून सांगितलं. कारण बालवयात होणाऱ्या संस्कारांचं फार मोठं सामर्थ्य मनुष्याला जीवनामध्ये लाभत असतं. 4 पुत्रांसंबंधी दशरथाच्या या वात्सल्यपूर्ण आणि उदात्त उद्गारानंतर मात्र वाल्मिकी रामायणामध्ये रामाच्या बालपणाविषयी आपल्याला फारसं काही पाहायला सापडत नाही. इतर रामायणामधून श्रीरामाच्या मौंजी बंधनाविषयी जो उल्लेख आहे तो मी आपल्याला सांगते. आपल्याकडे मौंजी बंधन हा जो संस्कार आहे त्याचेही काही नियम आहेत. ब्राह्मणाच्या मुलाची मुंज 6व्या वर्षी, क्षत्रियाच्या मुलाची मुंज 8व्या वर्षी, वैश्याच्या मुलाची त्याहून उशिरा असा वयाचा नियम आहे. तसंच प्रत्येकाला व्रतबंधनानंतर दिले जाणारे मंत्रही वेगळे आहेत. आता क्षत्रिय असून सुद्धा श्रीरामाची मुंज वयाच्या 6व्या वर्षीच झालेली आहे, कारण ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. अशा वेळी कमी पडणाऱ्या वयामध्ये गर्भावासातील महिने मिळवून ते वय बरोबर करून घेण्याची एक पद्धत होती. अशा तऱ्हेने व्रतबंध करून ब्रह्मचर्याश्रम स्वीकारल्यानंतर ते गुरुगृही शिक्षणासाठी गेलेले आहेत. 3 वर्षानंतर शिक्षण संपवून रामचंद्र स्वगृही परत आलेत. आत्ताच मी आपल्याला संस्कारांबद्दल जे सांगितलं त्याचा प्रत्यय प्रभू रामचंद्राच्या जीवनात किती लहान वयापासून पाहायला मिळतो ते आपण पुढच्या प्रसंगावरून बघूया. गुरुगृही 3 वर्ष राहून परत आलेल्या रामाचं वय फक्त 9 वर्ष आहे. हा 9 वर्षाचा मुलगा एक दिवस दशरथाला म्हणाला, बाबा, माझं अध्ययन पूर्ण झालेलं आहे. राज्याची धुरा खांद्यावर घेण्यापूर्वी एकदा प्रवास करून काही तीर्थांचं दर्शन घ्यावं असं मला वाटतंय.
राजगुरू वसिष्ठांच्या संमतीने राजांनी रामाला तीर्थाटनास जायला अनुमती दिली आहे. रामाबरोबर प्रवासाला जी मंडळी निघाली आहे ती फक्त राजवाड्यातलीच नव्हती, तर त्याच्याबरोबर काही ऋषी मंडळीही मुद्दाम निघाली होती आणि त्याची योजना ही हेतुपूर्वक केलेली होती. दशरथाच्या अश्वमेध यज्ञप्रसंगी अनेक राजे आणि ऋषीमुनी एकत्र जमले होते. यज्ञासंबंधी धर्मकार्य उरकून जो फुरसतीचा वेळ मिळेल त्यावेळी या सर्व लोकांचा आपापसामध्ये विचारविनिमय चालू असे. चालू समस्यांबद्दल राजे रजवाडे आणि ऋषीमुनी आपापसामध्ये चर्चा करीत असत. चर्चेतून सर्वांचा सूर एकच निघाला की कुणाचंही जीवन इथे सुखी किंवा सुरक्षित नाही आहे. जीवितवित्ताची शाश्वती वाटत नाही आहे. सगळी पृथ्वी त्रस्त झालेली आहे. यावर उपाय काय करावा? शेवटी या सर्वांच्या चर्चेतून एकच विचार विनिमयात्मक निष्कर्ष निघाला, तो असा की या सर्व दुःखाच्या मुळाशी राक्षसराज रावण हाच आहे. आता दुखण्याचं मूळ तर सापडलं, त्यावर इलाज काय याचा विचार सुरू झाला. कारण दैत्यराज रावणासारख्या राजधुरंधर पराक्रमी पुरुषाशी गाठ होती. इलाज तर सर्वांना माहीत होता. रावणवध हाच सर्व संकट निवारण्याचा उपाय होता. पण परीकथेतल्या गुलबकावलीचं फूल हस्तगत करण्यापैकी तो प्रकार अशक्य वाटत होता. विद्यमान राजांपैकी कुणीही त्याच्याशी सामना देऊ शकत नव्हता. ऋषीमुनींचं तपस्सामर्थ्यही जरा लटकं पडत होतं. कारण स्वतः रावण हा शिवभक्त परायण आणि तपश्चर्या करून वरमंडित झालेला होता. पण सर्वानुमते असं ठरलं की रावणाच्या वधाचे उपाय योजलेच पाहिजेत. ध्येय ठरलं की मग कार्याची दिशा दिसायला लागते. यावेळी आपण लक्षात घ्या की रामाचा जन्म झालेला नाही. पुत्रकामेष्टी चालू आहे आणि तिथे जमलेल्या नेत्यांच्या चर्चेत हा प्रश्न निघून त्याला मिळालेलं हे उत्तर आहे की रावणवध झाला पाहिजे. ही एक राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे इथे सर्वांचं एकमत झालेलं आहे. सत्तेच्या किंवा पैशाच्या लोभाने रावणाला पाठीशी घालू म्हणणारे कोणीही नाही आहेत. सर्वांनी दृढ संकल्प केलेला आहे की आजपासून बरोबर 25 वर्षांनी, म्हणजे दशरथाचा पुत्र ऐन तारुण्यात असेल त्यावेळेला त्याच्याकडनं ही गोष्ट घडवायची आहे. आणि म्हणूनच त्याच एका दृष्टिकोनातून सर्व ऋषी मंडळींनी रामाला शिक्षण आणि मार्गदर्शन दिलेलं दिसतंय. आता आपल्या लक्षात आलं असेल की रामाबरोबर ऋषी मंडळी प्रवासाला का गेली. कोणतीही गोष्ट सामान्य जीवनात देखील डोळसपणे योजून करावी लागते. मग राष्ट्राच्या जीवनात ज्या घटना घडाव्यात असं वाटत असेल तर त्याची योजना किती दूरवर आखलेली असली पाहिजे याचा आपण विचार करा. लेखणीच्या एका फटकाऱ्याने आपण एकात्मतेची शपथ घ्यायला सांगू शकतो, पण अंतःकरणाची खरीखुरी एकात्मता निर्माण होण्यासाठी वर्षानुवर्ष योजनापूर्वक केलेले संस्कारच उपयोगी पडतात. 3 वर्ष तीर्थयात्रा करून राम सगळ्या मंडळींसह अयोध्येमध्ये परतलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.